तर मी आज बनवलेले होते बेलापूरचे फेमस असे भज्जे. जे श्रीरामपूर तालुक्यात राहतं त्यांना बेलापूर हे गाव माहितीच असणार आहे. तर चला रेसिपी पाहूयात. तर नमस्कार मंडळी, मी आहे दिव्या. तर मी आज बनवत आहे बेलापूरचे फेमस असे भज्जे. त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर चला तर सर्वात आधी मी इथे 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. कांदे उभे न चिरता असे मधून चौकोनी चिरायचे आहेत. बारीक पण नाही, जास्त जाड पण नाही, मध्यम असे कांदे चिरून घ्यायचे आहेत. कांदा चिरून झाल्यानंतर असा सगळा कांदा मोकळा करून घ्यायचा आहे. हाताने चुरून घ्यायचा आहे. कांद्याची क्वांटिटी थोडी जास्त ठेवायची आहे व बेसन पिठाची थोडीशी कमी ठेवायची आहे. त्याच्यापेक्षा कांदा चुरून घेते आता मी. आता कांदा चुरून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे व 2 बेसन पिठाचे पॅकेट टाकलेले आहेत व हातावरती चुरून असे ओवा टाकलेला आहे. हातावरती असं चोळून घ्यायचा आहे ओवा. त्याच्यानंतर टाकायचा आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हिरव्या मिरचीचा ठेचा. याच्यात लसूण वगैरे काही वापरलेलं नाहीये. हिरव्या मिरचीच्या ठेच्याला फक्त मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत. तर काही हिरवी मिरच्याच्या ठेच्यामध्ये आपण जे नॉर्मल घरगुती भजे करतो तर त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची, लसूण आणि जिरे देखील वापरत असतो त्याच्यामध्ये. तर हे भजे करताना ते काही मसाला काढायचा नाही, फक्त हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत. आणि तुम्हाला जर हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकायच्या असतील तर तशा देखील टाकू शकता. पण मी ते थोड्याशा अशा मिक्सरला फिरून घेतलेल्या होत्या तर ते टाकलेलं आहे मी ठेचा. छान असं पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी करून आणि वरतून सोडा टाकायचा आहे. एक चिमूटभर सोडा टाकायचा आहे. सोडा टाकून चांगलं असं पीठ फेटून घ्यायचं आहे आणि लगेच भजी सोडायला घ्यायचे आहेत. तेल गरम होत आहे तोपर्यंत. तर आता इथे मी तेल गरम करत ठेवण्यासाठी ठेवलेलं आहे. आता भजे सोडून घेते. तर बेलापूर या गावाचे भजे म्हणजे 2 भज्याचा 1 भजा, खूप मोठे मोठे भजे असतात. पण आता हे मी घरी बनवते त्याच्यामुळे जास्ती काही मोठी साईज ठेवलेली नाहीये. तरी बऱ्यापैकी भजे मोठ्या प्रमाणात बनलेले आहेत. जेवढे तेलात बसतील तेवढे भजे सोडून घ्यायचे आहेत आणि गोल आकारात सोडायचे आहेत. आपण जे कांदा भजी करतो त्या आकारात नाही सोडायचे, गोल असे सोडायचे आहेत तेलामध्ये भजे. आणि छान मीडियम गॅसवरती तळून घ्यायचे आहेत. हळद मी वापरलेली नाहीये भाज्यांना, हळद भाज्यांना वापरायची नाहीये. छान असे भजे तळून तयार झालेले आहेत. आता भजे म्हटले की त्याच्यासोबत मिरची पाहिजेच, त्याच्यामुळे मिरच्या देखील तळणार आहे मी. आता सगळे भजे मी तेलात तळून घेत आहे व शेवटी तुम्ही पाहू शकता किती छान असे भजे तयार झालेले आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही याआधी कधी बेलापूर या गावाचे भजे खाल्ले आहेत का हे मला कमेंट करून सांगा. व तुमची भजे करण्याची पद्धत कशी आहे हे देखील सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.